उन्हाळा म्हटलं की एकदा शाळेच्या परीक्षा दिल्या की उन्हाळ्यात आम्ही लहानपणी गावी यायचो आणि दुपारचं जेवण झालं की असं शेतात रानात हे अशी झाडं शोधायचीत आणि सगळ्यांची नजर अशी वर असायची. मव शोधायचीत, कुठल्या झाडावर मव आहे ते बघायचं, मव काढायचीत. हे बघा कसा बघतो बघा आबा. तर अशी प्रत्येकाची नजर वर असायची आणि जिथं मऊ भेटणार मग तिथं व्यवस्थित सगळी अरेंजमेंट करायची, सेटअप करायचा. मऊ काढणारा एक्सपर्ट वर चढणार, बाकीच्या वावरात झोपणार आणि मग मऊ काढलं झालं की खाली येऊन ते मस्त की पार्टी केल्या का ते खायचं, मवाची पार्टी. आणि अशी 5-6 मऊ खात 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 चालत चालत विहिरीपर्यंत पोचायचं आणि मग विहिरीवरती जाऊन मस्तपैकी पोहायचा आनंद घ्यायचा. असंच आज एका दुःखद प्रसंगी गावी आलेलो, पण आज थोडा वेळ भेटला आणि आम्हाला म्हटलं चल जरा आपण फिरून येऊ मोरल्याऱ्यामध्ये. तर अशा प्रकारचे लहानपणीच्या फेरफटक्याची आठवण करून देणारा हा आमचा आजचा फेरफटका इकडं मोरल्याऱ्यात. आता आम्ही सगळा माळ फिरून आलो, कुठं काय चाललं आहे, कसं काय चाललं आहे ते फणस वगैरे बघून आलो आणि आता मोरल्याऱ्यातल्या आबाच्या सुनील बापूच्या विहिरीपर्यंत पोचलो आहे बघा. तर इथं आता आम्ही पोहायचा आनंद घेणार आहे. घेणार की नाही घेणार माहीत नाही, कारण की पायऱ्या ठेवल्या नाहीत आबानं. त्या बघा असं लोखंडी पायऱ्या ठेवल्या, त्याच्यावर कोण पाहणार आहे, त्यामुळे आम्ही काय पाहणार नाही. बरोबर आबा?